आपल्याला काय करायचं, तिमिरातून पुढे जायचंय रे. त्याच्याकडे तिमिर म्हणजे काय, अंधार. आणि या अंधारातून आपल्याला कशाकडे जायचंय रे, प्रकाशाकडे जायचं. कशाकडे जायचंय, प्रकाश. लक्षात. फर्स्टली आय से टू यू व्हॉट इज करिअर ऑफ माय थिंकिंग. माझ्या थिंकिंगनुसार तुम्हाला मी करिअर म्हणजे काय ते सांगतो. करिअर इज नॉट कॉम्पिटिशन. करिअर इज नॉट कॉम्पिटिशन. आज बघा आपण करिअर म्हणजे काय समजलं, फक्त कॉम्पिटिशन समजलं, स्पर्धा समजलं. इतकी स्पर्धा, भयंकर लोकसंख्या वाढलेली, अगणित अमवास्यला एवढी लोकसंख्या वाढलेली. आणि याच्यामध्ये प्रत्येक जण काय करायला रे, स्पर्धा करायला. प्रत्येक जण म्हणतो मी पुढे गेलो पाहिजे, मी पुढे गेलो पाहिजे. आलं लक्षात. तो पुढे जाण्यासाठी तो कोणत्या पण काही पण करायला तयार आहे. मग माझ्या मताने करिअर इज नॉट अ कॉम्पिटिशन. करिअर ही स्पर्धा नाही नसतं. तुम्हाला करिअर ही स्पर्धा नाही. तर करिअर म्हणजे काय बघा, माझ्या मताने करिअर इज जर्नी ऑफ डिस्कवरिंग ऑफ युअर सेल्फ. करिअर म्हणजे माझ्या मताने तुम्ही बघा, करिअरचे जर तुम्ही जर सरासरीचा अर्थ बघितले तर तुम्हाला ते वेगळ्या पद्धतीने सांगितले जाते. पण माझ्या मताने करिअर इज जर्नी ऑफ डिस्कवरिंग ऑफ युअर सेल्फ. म्हणजे करिअर हा असा आहे, करिअर म्हणजे काय का स्वतःला शोधण्याचा काय रे, मार्ग. माझ्या मताने काय करिअर म्हणजे काय, स्वतःला शोधण्याचा काय मार्ग आहे. ज्यावेळेस माणूस स्वतःला शोधतो, हू एम आय, मी कोण आहे, ज्यावेळेस त्याला या प्रश्नाचं उत्तर मिळतो ना, तर तो करिअर 100% त्याचं भेटायचा. लक्षात आलं का. पण नेमकं तुम्ही कोण आहे हे मला तुम्हाला सांगायचं. जसं बघा, ज्यावेळेस आज जगाला सर्वात कसा प्रश्न असेल तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कशामध्ये, गीतेमध्ये असं म्हणतात. आज जेवढे धर्म असतील किंवा जेवढे तुम्हाला कोणी पण काही माहिती जर सांगायला आली तर पहिले गीतेचा आधार घेतला. म्हणजे गीता ही आपल्याला जीवन कसं जगायचं ते सांगत असते, बरोबर आहे की नाही. मग हे ज्यावेळेस गीता सांगितली होती त्यावेळेस अर्जुनाला, ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवंतांनी ज्यावेळेस गीता सांगितली त्यावेळेस विषय काय, त्याला काय दिसत, सगळे आपल्याला दिसायचे. तो काय म्हणायचा का, हे जर माझ्या समोरच आहे, माझे जे सर्व याचे सगळे युद्ध कसं करू, हा प्रश्न पडला. पण माझ्या भाषेमध्ये आपले म्हणजे कोण येते, आपले म्हणजे कोण आहे. आता बघा, मी जी तुम्हाला माहिती सांगायला बघा, तर जो तुम्ही माझे म्हणजे एक वेगळ्या पद्धतीने जे आहे सगळे ते बघतात. फक्त मी तुम्हाला काय करणार आहे, माझ्या भाषेत त्या गोष्टी सांगणार आहे. त्या काही इकडून इंटरनेट इकडून तिकडून घेतलेलं नाही. आलं लक्षात. मला काय सांगायचं तर सर्वजण युद्ध करताना त्याला कोणासंग युद्ध करायचं होतं रे, त्याच्या समोरचे कोण, त्याचे भाऊ होते, काही ते नाते होतं. तर माझ्या मते आपल्याला युद्ध कोणासंग करायचं, आपल्या आतमध्ये जे शिल्लक, आपल्या आतमध्ये ज्या गोष्टी आपण हे जे वागतो आता, हे आपल्याशी आपल्याला काय करायचं, युद्ध करायचं. लक्षात कोणाशी युद्ध करायचं आपल्याला, आपल्याशी. मग आपलं कोण आहे, आपल्या काही भावना आहे, आपले विचार आहे, आपली कृती ती कशी पाहिजे, तिच्याशी युद्ध करायचं आणि ती कशी घडली काय हे आपल्याला बघायचं. याला लक्षात, ज्यावेळेस तुम्ही स्वतः ज्यावेळेस बदलशाल त्याच वेळेस तुम्ही काही करू शकता. लक्षात. पण त्या सगळ्यामध्ये आपण स्वतः महत्वाचं, कोण महत्वाचं रे, म्हणजे माझं काय मत आहे, आपण स्वतःला अगोदर काय समजलं पाहिजे. तुम्हाला सांगतो मी तर असं म्हणतो माझ्या भाषेत, स्वतःला आपण अगोदर हिरो समजलं. काय समजलं पाहिजे, हिरो किंवा सर्वात बेस्ट पर्सन असणं, जगात सर्वोत्कृष्ट जर असणं असेल तर आपली स्वतःची लक्षात. आपल्यासारखं कोणीच नाही युनिव्हर्स मध्ये. असं समज तुम्ही सुरुवातीला आपल्यासारखं कोणीच नाही आहे जगामध्ये. प्रत्येक जण काय रे वेगळा आहे. तर आपण स्वतःला काय समजलं पाहिजे, हिरो समजलं पाहिजे. काय समजलं पाहिजे, हिरो समजलं पाहिजे. किंवा आपण स्वतःला काय समज, स्ट्रॉंग समजलं पाहिजे. काय समजलं पाहिजे, स्ट्रॉंग समजलं पाहिजे. किंवा आपण एक सर्वोत्कृष्ट असं समजा फॉर एक्झाम्पल बघा, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण बेस्ट किंवा आपण एक ऊर्जा आहे हे आपण सुरुवातीला समजलं पाहिजे. आता मी आपल्याविषयी थोडक्यात सांगितलं, म्हणजे तुम्ही काय ते मला सांगायचं समजून घ्या. आपण कोण आहे, मी कोण आहे नेमकं हे तुम्हाला मी अगोदर सांगणार आहे. ह्या जगामध्ये ज्याला स्वतःला ओळखलं नाही अगोदर, जेवढे आजकाल सक्सेस झालेले असतील, कोणतं पण नाव घ्या तुम्ही, असा एक पण व्यक्तीने जो सक्सेस झाला असेल त्याला अगोदर स्वतःला ओळखलेले असते. त्याला ओळखलेलं सुरुवातीला स्वतःला. जो सायंटिस्ट असतं, एखादा समाज सुधारक असतं, कोणी पण असू द्या, त्याला अगोदर कोणाला ओळखलेलं आहे, स्वतःला ओळखले. कारण जगात सर्व जग आपल्या शरीरामध्ये असतं, सगळं नॉलेज आपल्याकडे. स्वामी विवेकानंदांनी पण सांगितलं, मनुष्याच्या गुणवत्तेचे प्रगतीकरण म्हणजे शिक्षण. सर्व आपल्यामध्ये, पण आपण आपल्याला कसं विसरलेलं आहे हे मला तुम्हाला सांगा. आज काय चालू आहे याच्यावर कोणीच बोलायला तयार नाही, पण मी बोलायचं काय करायला प्रयत्न करायला तुम्हाला सांगतो. आपण कोण आहे किंवा आज काय कंडिशन करिअरच्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो. कळलं ना. फक्त तुम्हाला मला घेऊन नाही, फक्त सांगण्याची माझी पद्धती असते रेडी. आता मी सरासरी करिअरच्या संदर्भात सांगतो. काय तर करिअर म्हटलं पहिले दोन शब्द आहेत. किती शब्द आहेत,
दोन, एक नोकरी आणि एक काय आहे लग्न छोकरी काय आहे? छोकरी नोकरी नंतर काय? हे दोन शब्द सगळ्यांच्या भाषेमध्ये क्लिअर म्हणजे काय रे? नोकरी. हे काय रे? खरंय खोटे? खरंय खोटे एवढं सांगा मला. करिअर म्हणजे काय रे? नोकरी. आणि हे काय रे? छोकरी. छोकरी मिळायला गेलो तर नोकरी मिळत नाही. नोकरी मिळायला गेलो तर म्हणजे नोकरी करता करता त्याचा असं तर मी 22 निघून जातो. वय वर्ष 40-35. वय वर्ष 40-35. त्यानंतर हा जो छोकरी मिळायला जातो, हा छोकरी ज्यावेळेला अभ्यास करत तेव्हा छोकरीकडे बघतो आणि तिकडे नोकरी काय होती रे? निघून जाते. खरंय खोटं आहे? तर मला सांगायचं काय, त्यानंतर आपण करिअर म्हणजे काय समजतो? एक व्यवसाय समजतो. काय समजतो? व्यवसाय. तर तुम्हाला मी सरासरी या कंडिशन काय शब्द सांगतो. आता बघा आपल्या मुलांच्या बाबतीत बघू. लक्षात तर छोटीच्या संदर्भात किंवा आज तुमच्या कंडिशन कायची अजून करिअरच्या संदर्भात तुमच्या बाबतीत मी कसं सगळ्यांच्या बाबतीत लक्षात. आता ही सरासरी बघितल्या तर याही असं मानलं जातात कोणी निंदा कोणी वंदा आणि बाता मारणे हा चालता काय रे? धंदा. म्हणजे मुलांच्या बाबतीत करिअर काय समजावलं मी? फक्त शायनिंग मारायची. काय मारायची रे? शायनिंग. तर आता अशी समजून राहिले मुलं शायनिंग मारणं फक्त येण्यासारखं बोलणं. जो जर सगळ्यात घाण बोलत, जो सगळ्यात कॉन्फिडन्सनी बोलत तो सगळ्यात हुशार. म्हणजे आजकाल काय केलं माहिती मुलांनी हुशार महान या कन्सेप्ट बदलून टाक. व्याख्या डेफिनेशन सगळ्या जे करिअर असेल का हुशार असेल याच्या कन्सेप्ट इतिहासात पहिल्यांदा या मुलांनी काय केल्या बदलून टाकाय डायरेक्ट. डेफिनेशनच बदलून टाकाय डायरेक्ट. हुशार म्हणजे काय याची डेफिनेशनच काय केली रे? बदलून टाकली. हुशार म्हणजे यांच्यामध्ये तुम्हाला माहिती का सर्वात घाणचं बोलत. त्यानंतर शायनिंग मारत सगळ्या कसं बघायला एकच हुशारचीच नाही. जेवढे शब्द असतील सगळ्या शब्दांच्या करिअर असं कोणते शब्द शायनिंग. शायनिंगचा अर्थ म्हणजे काय रे? फक्त येण्यासारखं बोल. मुलं हसले पाहिजे. शायनिंग म्हणजे काय रे? मुलं हसले पाहिजे. हेच मुलांच्या काय रे डोक्यामध्ये तुम्हाला सांग. पण नेमकी शायनिंग म्हणजे काय? हुशार म्हणजे काय? अरे शायनिंग म्हणजे काय रे? का ज्यावेळेस आपल्या बापाला अभिमान वाटेल, आपल्या आईला अभिमान वाटेल, लक्षात ज्यावेळेस आपण जिथून जाऊ ना त्यावेळेस 4-4 जण आपल्याकडे वेगळ्या नजरे म्हणजे कधी पॉझिटिव्ह नजरेने बघतील. बरं नाही तर हा काय करतो याची शायनिंग मारणे म्हणजे काय? दिवसा फिरतो सुटा बुटा आणि रात्री झोपतो फाट्या बोंडपाट्यामध्ये. शायनिंग म्हणजे काय? कॉलेज सुटलं तर तिला थांबायचं, स्टँडवर थांबायचं, शायनिंग मारायची. ही तिची शायनिंगची कन्सेप्ट. त्यानंतर येण्यासारखं बोलणं फक्त. काही काय म्हणते आमची माती आमची माणसं गुडघ्यात रेंजा आणि डोक्यात कस. म्हणजे मला सांगायचं काहीच काय पावर ते काय रे? पावर आहे. आता मी बघा मी अंदाजा बरोबर का मला हे गोष्टी निगेटिव्ह असं सांगायचं नाही. नोकरी छोकरी या गोष्टी सुद्धा निगेटिव्ह असं मला सांगायचं. तुम्हाला मी काय दाखवलं अगोदर आपण टीव्हीला कुठं जायचं रे? प्रकाश टीव्ही म्हणजे काय अंदाज तुम्हाला दाखवलं. आणि नेमकं शायनिंग म्हणजे करिअर म्हणजे काय यांच्या भाषेमध्ये. बरोबर एक नाही. हा काय करतो स्टँडवर आहे इकडे तिकडे जाय अशा पद्धतीने वागवतो. बरोबर एक नाही. आणि त्याच्यानंतर होतं काय रे? तुझं फ्युचर काय आहे? पुढं फ्युचर असं होतो. मला एक सांगा अशी शायनिंग काय रे? आपण समजा स्टँडवर आपण कॉलेजच्या नावाखाली आपण बाहेर फिरू राहिलो. बरोबर एक नाही. आणि आपण वेगळ्या पद्धतीने बोलतो समजा. आणि जर आपल्या घरच्यांना जर त्याच्यातून जर आपल्या ज्यावेळेस आपण फॉर एक्झाम्पल तुम्हाला उदाहरण सांगतो मी. एका मुलाचा ऍक्सिडेंट झाला. तुम्हाला काय झालं रे? ऍक्सिडेंट झाला. पण ज्यावेळेस मी त्याच्या घरी गेलो त्यावेळेस त्याचे मुली डायरेक्ट रडायला लागले. काय करायला लागले रे? रडायला लागले. मग रडायला लागल्यानंतर तो बापाला असं झालं ऍक्सिडेंट झाला. काय म्हणलं माहिती ते तुम्हाला सांगतो. तर त्याच्या अगोदरचा किस्सा सांगतो मी. एक प्रसंग असा होता एक व्यक्तीने पण अभिनय करीत होता. तुम्हाला एक मुलगा अभिनय करीत होता आणि तिथं जे प्रमुख पाहुणे आले होते ना तर ते काय म्हणे का काय म्हणे बा तू टाकीत जा शिकला नाही तरी चालेल. म्हणजे जो प्रमुख पाहुणे म्हणून गेला होता ना तर त्याला प्रॉब्लेम असा होता तर त्याला एवढी माहिती तो काय म्हणतो अभिनय आवडला. तो काय म्हणे बा तू टाकीत जा शिकला नाही तरी चालेल. पण आज या बापाची कंडिशन काय झाली रे? ज्यावेळेस त्या वडिलांना मी भेटलो ते रडायला लागले. ते मला काय माहिती का तो मेला असता तरी चालला. म्हणजे आजच्या बाळाची कंडिशन काय झाली रे? बा तू शिकला नाही तरी चाल टाकीत जा म्हणजे पाण्यात टाकीत जा मारायला. पुढे जा मारायला पुढे जाय पाण्यात टाकीत. म्हणजे जर आपल्या बापाला जर आपला मुलगा मनुष्य वाटत असेल किंवा आपल्या मुलाला जर काय आपला मुलगा हे सांगायला सुद्धा त्याला जर त्रास होत असेल तर याला शायनिंग मानल्या काय? याला करिअर मानल्या काय?
मी एवढ्या वर्षापासून क्लास घेतो बाळांनो, मला स्वप्नात वाटत नसतं मला सुद्धा का अशी मुलं मला पाहायला भेटली, अशी मुलं मला पाहायला भेटली, पुढे पुढेच वाढत नाही. आपण एक शब्द बोलला की त्याला नॉलेज वेगळंच नॉलेज सांगतो. आपण चांगलं सांगायचं त्याला नॉलेज सगळंच नाही. ती काय झालं डिफिनेशन बोलून टाकलं. आपण चांगलं जरी सांगितलं ते वेगळंच अर्थ नाही आहे. आलं लक्षात? म्हणजे मला काय सांगायचं, जर एखादा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, एखादा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्याची जर रात्री जर त्याच्या आई वडिलांना त्यांच्या झोप येत नसेल, ती जर रडत असेल आणि तुम्ही हसायला दिसते, याला शायनिंग म्हणतात. त्यांच्या डोळ्यात जर पाणी येत असेल तुमच्यामुळं, त्याला जर जीवन जगणं आता काय होतं माहिती, त्यावेळेस एखादा मुलगा असं वागतो ना, तुम्ही गेलो तुम्ही आज ज्यांच्यासाठी हसता ना, तुम्ही ज्या लोकांना किंवा ज्यांना हसायला लावता ना, हेच लोक त्यांच्या घरच्याला विचारणार तुमचा मुलगा काय करतो. आणि ज्यावेळेस त्यांना असं वाटतं ना, किती प्रश्नांची उत्तर द्यावं, प्रश्नांची उत्तर किती द्यावा. समजा एखाद्या घटना घडली, लगेच ती घटना कुठे जाते, शेवट बापच होतो. ते म्हणतात मोठं संकट असेल तर आपण बापरे म्हणतो, आपल्याला बापच कामाला येतो. लहान संकट असेल तर आपल्याला आईच कामाला येते. तुम्ही लोकांसाठी, लोकांना हसवण्यासाठी फक्त तुम्ही आयुष बागा द्या, याला तुम्ही करिअर समजता. मला विचारा ना तुम्ही, जर आपल्या अशा वागण्यामुळे जर आपल्या आई वडील जर रडत असतील, त्यांच्या झोपा जर जात असेल, एक दिवस त्याला जर त्यांची आत्महत्या करूशी वाटत असेल, तर याला करिअर मानते काय, त्याला जीवन मानते तुम्ही. हे जीवन नाही. तुम्हाला जीवन म्हणजे काय ते तुम्हाला कळेल नाही. तुम्हाला सांगू होतं काय माहिती का, याला काय वाटतं तुम्हाला एक सांगतो बघा, तुम्ही जसं कर्म करशाल तसंच घडतं. तुम्हाला जरी वाटत असेल आम्ही असं वागलं तर काहीच होणार नाही. फक्त होईल काय माहिती, तुम्ही ज्यावेळेस असे वागता ना, तर तुम्ही जोपर्यंत शिक्षण घेता तोपर्यंत या गोष्टी कळत नाही. कारण तुम्हीच नाही, आम्ही जे आमचं शिक्षण चालू होतं, तुमचं पण चालू आहे. आम्हाला पण असं वाटायचं ज्यावेळेस आम्ही होतो तुमच्यामध्ये आमच्यामध्ये फरक काय, आम्हाला काही करिअर केलं माहिती. आम्ही स्वतः ज्यावेळेस मी 10वी 12वी होतो, माझ्या डोक्यात त्याच्या करिअर म्हणजे मार्क पाडणे एवढं माहिती, नंबर आणणे एवढं डोक्यात होतं. करिअरची दुसरी डेफिनेशन होती, पण तुमच्या डेफिनेशन काय आहे, तुम्ही म्हणजे काय मजा करणे, काय मजा करणे, अरे आनंद म्हणजे काय, सगळ्या डेफिनेशन बघून टाकलं. तुम्हाला सांगतो ही डेफिनेशन नाही आनंदाची, मजा करण्याची डेफिनेशन नाही. तुम्ही स्वतःला विचारा की जीवन नाही, जीवन माणसाला एकदाच भेटलं, तर ते जीवन कसं जगलं पाहिजे, नेमकं आपण कोण येते स्वतःला तुम्हाला सांगतो की आपण असं वागा. ज्यावेळेस तुम्ही असे स्वप्न बघा, लक्ष ऐकलं, असं स्वप्न बघा तर ज्या वेळेस एखादा व्यक्ती IPS होईल, काही IPS आणि पोलीस मध्ये दिसलो फरक समजेल. काल तुम्ही अनुभव घेतला, लक्षात मी बघितलं IPS म्हणजे काय. आणि ज्या वेळेस तुमचा बाप किंवा आईला तुम्ही त्या खुर्चीवर बसवशाल, काय प्रॉब्लेम वाटत नाही, काय क्षण असेल तिथं. IPS म्हणजे पूर्ण जिल्हा त्याच्या ताब्यात असतो. तुम्हाला सांगतो सगळे पोलीस असतात, PSI असतात, सगळे त्याच्या ताब्यात असतात. तुम्ही अशी एंट्री करा गावामध्ये, ज्यावेळेस ती लाल दिव्याची गाडी तुम्हाला लाल म्हणजे धोकाच वाटतो. लाल दिवा म्हणजे काय वाटतं, धोका पाहतील नाही तिकडे, तुम्ही विचारच करते, तो विचारच करू शकत नाही, तुमची ती पात्रताच नाही. तो लाल दिवा बघा डोळ्यासमोर आला, तुमची ती गाडी उडाली गावामध्ये, तिच्या मागे 10-20 गाड्या येऊन राहिल्या, तुमच्या बरोबर असं आहे ही शायनिंग बघा तुम्ही, ती डोळ्यासमोर आणा. तुम्हाला जीवन ह्यांदाच भेटलं, तुम्ही कसं जीवन म्हणून दाखव, जे डोळ्यासमोर आणा तुम्ही शायनिंग म्हणजे काय, मी याला कुठे सांगा असेल, याला शायनिंग मानते, ध्यान बोलायचं, त्याला नॉलेज मानते. कोणाच ऐकूनच घ्यायचं नाही, याला तुम्ही हुशार सांगा. म्हणजे हुशार तिकडच आहे भविष्यात, या हिस्ट्रीमध्ये तुम्ही सगळ्या मुलांनी बदलून टाकलं. तुम्हाला तुम्हीच नाही, मी डोळ्यासमोर तुम्ही दिवसभर क्लास घेतो, तुम्ही तेच प्रत्येक व्यास मला तेच सांगावं लागेल. 15 मिनिटं माहिती त्याचं झालं तुम्हाला आलं लक्षात. तर मला सांगायचं काय बाबा, तुम्ही स्वतःला विचारा की हे करिअर आहे काय, का ज्याच्यामुळं आपल्या वागण्यामुळं जो वंशाचा दिवा आहे, जो प्रकाश देणार आहे, तो जर अंधार करीत असेल, त्याच्या आई वडिलांना त्यांच्या घरच्यांना जर मान जर शर्माने करावा, तर तुम्हाला एक सांगतो मी, एक मुलगा आहे, दुसरं मी तुम्हाला उदाहरण सांगतो, मी एक खोटं सांगत नाही, तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा, मी सांगणार नाही तुम्ही हे करा ते करा, तुम्ही ठरवायचं. मी तुम्हाला अंदाज नका, माझं अजून काही माझं जे करिअर माझ्या भाषेत ते अजून मी सांगायला सुरुवात केलेली नाही. असं समजा हा अजून काय चालू आहे आपला कस्टमर चालू आहे, तर लक्ष इकडं फक्त तुमच्या जीवनाची टर्निंग पॉईंट येणार एवढं सांगते. ह्या गोष्टी तुम्हाला युट्यूबवर भेटणार नाही. फक्त माझं सांगण्यातच आहे, मी काय जगा वेगळं आहे मला सांगायचं नाही. फक्त माझं काय मध्ये जसे तुम्ही इलेक्ट्रॉन सारखे आता फ्री, तुम्हाला सांगतो इलेक्ट्रॉन सारखे काय आहे, फ्री आहे. पण त्या इलेक्ट्रॉनला जर तुम्ही जर दिशा दिली तर काय तयार होते, ऊर्जा तयार होते, त्या ऊर्जेचा काय तयार होता असतो रे, प्रकाश तयार होतो. म्हणजे तुम्ही चुका ती मला सांगायचं नाही, तुम्हाला फक्त मला एक फ्लो द्यायचा आहे, सांगायचं नाही फक्त. लक्षात आलं का. तो विषय काय आहे बाळांनो, की तुम्ही विचार करावे की आपल्या फक्त एवढ्या वाढल्या हसण्यामुळं, आणि तुम्ही आज जे मित्रांचं बघू राहिले नाही, मित्र जान जीव, काहींचं इंस्टाग्राम आहे, काहींचं व्हॉट्सअप आहे, काहींचं स्नॅपचॅट आहे,
हे जाम जीव तुम्हाला कधी सोडून जाते हे तुम्हाला कळणार नाही. तुम्ही ज्या स्टोऱ्या टाकता ना तुमच्या आयुष्याची कोणी कधी एंड होईल आणि स्टेटस कधी निघून जाईल हे तुम्हाला कळणार तुम्ही लक्षात ठेवा. माझं काय मत या गोष्टी चुकीचे असं मला सांगायचं तुम्हाला फक्त काय सांगायचं कसं वागलं पाहिजे. आपली प्रत्येक गोष्ट ही जगात ती चांगल्यासाठी निर्माण आणि दोन बाजू असते नाण्याला पॉझिटिव्ह आणि काय असते निगेटिव्ह. तर मला काय सांगायचं तर तुमच्या अशा वागण्याला खरं तुम्ही जीवन मागता का रे बाळांनो. तुम्ही जर मला सांगा पाण्यावर जर तुम्ही चंद्र शोधत असाल आहे ते चंद्र आहे ते चंद्र कुठे आहे बरोबर आहे नाही. तर आता झालं काय कंडिशन मध्ये बाळांनो तुम्ही पतंगासारखे काय करू राहिले फ्री राहायला जाऊ राहिले. पतंगासारखे काय होऊ राहिले फ्री राहायला जाऊ राहिले. त्यानंतर तुम्ही काय करू राहिले पाण्यामध्ये काय करू राहिले पोहायचं तुम्हाला पोहतच येतो. पण मला एक सांगा पाण्यामध्ये तुम्ही समजा पोहायचा प्रयत्न करू राहिले किंवा जमिनीवर तुम्ही काय करू राहिले बसायचा प्रयत्न करू राहिले. पण तुम्ही प्रत्येक काही शिकायला घ्या. तुम्ही आज समजा पतंगासारखे उडून राहिले पण एक दिवस पडणार आहे ना काय काय पडणार आहे पडणार आहे त्याला दोरा बांधले जात आणि असे एवढा पक्ष असते का तुम्ही जिथं तुम्ही घ्या आनंद घ्या जीवनाचा आनंद घ्या पण तुम्हाला कसं उडायचं हे कळलं पाहिजे. कधी थांबायचं पुढे थांबायचं तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्ही उडू नका मी असं म्हणतो तुम्ही हे जीवन नाही जगा तुम्ही जीवनाचा आनंद घ्या आनंद घ्या किंवा तुम्ही या गोष्टी करू नका असं नाही म्हणायचं पण त्या कशा केलं पाहिजे हे मला तुम्हाला सांगायचं. लक्षात का समजा तुम्ही पाण्यामध्ये समजा जहाज या चित्र असं ती जहाज बुडू शकते पण तुम्ही पाण्यामध्ये पडल्यानंतर तुम्ही पाण्यात पडा पण मरू नका. त्या पाण्यात तुम्ही कसं पोहायचं हे शिका. तुम्ही आकाशात भरारी घ्या पण ते उडायचं कसं हे तुम्ही समजून घ्या. तुम्ही जमिनीवर तुम्ही काय करणार आहे जमिनीवर चाला आकाशातून आपण आकाशासारखं मोठं झालं पाहिजे. जमिनीवर किती मोठं झालं तरी आपण जमिनीवरच राहिलं पाहिजे. लक्षात आणि पाणी हे आपलं जीवन आहे त्याच्यात आपण जीवने दिला पाहिजे ते आपल्या जीवनासाठी तो म्हणजे आपला प्राणी नसेल तर आपण जगू शकत तरी काय लिव्ह विदाउट वॉटर. म्हणजे मला काय सांगायचं तुम्ही जे वागता ना ते प्रश्न विचारायला स्वतःला खरंच असं वागलं पाहिजे काय खरंच असं जीवन आहे काय. मी विचार काय केला माहिती बाळांनो की ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळेस भारत तुम्ही खरंच स्वातंत्र्य आहे का हे स्वातंत्र्य नाही. त्यावेळेस जर खरंच क्रांतिकारकांनी ठरवलं नसतं का आपलं ते स्वातंत्र्य होणार नाही तर त्यावेळेस सगळे जर असे अजून पाहता कोणीतरी प्रयत्न केला. आज ही गोष्टी बोलायला कोणीच तयार नाही. मला शिक्षक सुद्धा बोलायला तयार नाही. त्यांना असं झालं शिक्षकांचं कारण आज शिक्षकांसमोर काय झालं माहिती का विद्यार्थी मान झाले. शिक्षकांना विद्यार्थी काय झाले मान ते शिक्षक आता विद्यार्थी झाले. शिक्षकाला विद्यार्थी शिकवण्यात एवढी हुशार खरं खोटं आहे. पुढं तुम्हाला वर्गामध्ये माहिती तुम्हाला काय कंडिशन तुम्हाला सांग म्हणजे मला सांगायचं काय आज मुलांची कंडिशन कळलं का. मग याचा एक कसा होणार आहे तर मला सांगायचं असं की एक मुलगा आहे त्याच्या घरी मी गेलो त्यानं चोरी केली होती. तुम्हाला सांगतो ज्यावेळेस ती चोरी की त्याच्या घरापर्यंत आली तो बाप रडायला त्याला रात्री सुद्धा असं वाटतं पोलीस येता काय पोलीस येता काय अशी भीती वाटायची. हा काय करू राहिला रे काय करू राहिला. तर मग तुम्हाला मी काय सांगतो करिअर तुमच्या डोक्यात काय रे नोकरी आणि काय रे छोकरी नोकरी आणि काय रे छोकरी. तर छोकरीच्या संदर्भात सांगतो मी तुम्हाला काही काय वाटतं छोकरी म्हणजेच करिअर छोकरी म्हणजे करिअर काय या जगात आज तुम्ही सगळ्यांच्या जगाचे दोन होईल जगावेगळे तुम्ही काही क्रांती होऊन राहिले काही इतिहास होऊन राहिले का तुम्ही छोकरी बघून राहिले म्हणजे जग आणि त्याच्यानंतर खरा संसार चालू होतो. त्याच्यानंतर खरा संसार काय तुम्हाला आता नाही कळणार. ज्यावेळेस तुमचं शिक्षण होतं ना शिक्षण झाल्यानंतर तुम्हाला कळतं काय कंडिशन. पहिला झटका कधी होतं शिक्षण झाल्यानंतर ज्यावेळेस लोक विचारतात तू काय करतो घरच्याला विचारतो. अक्षरशः माझा मित्र तुम्हाला सांगतो शिक्षणाला खर्च खूप येतो आणि शिक्षणाला खर्च आल्यानंतर जेव्हा त्याच्या घरच्यांना किंवा त्याला प्रश्न विचारतात तू काय करतो तर अक्षरशः एका माझ्या मित्राच्या वडिलांनी आत्महत्या केली. तुम्हाला जे तुम्ही या लोकांसाठी जे आज हसायसाठी वापरू राहिले हे लोक तुम्हाला इतके हसवतील इतके त्रास देतील मला तुम्हाला सांगतो. तर तुम्हाला स्वतःला तुम्ही ज्यावेळेस आरशामध्ये स्वतःचं प्रतिबिंब बघशाल तुम्हाला स्वतःची लाज वाटेल. तुम्हाला सांगतो आपण काय तुम्हाला असं वाटतं जीवन जगणं काय रे मुश्किल आहे. तुम्ही माझं काय तुम्ही छोकरी बघा नोकरी बघा पण तुम्ही समजा छोकरी बघू राहिले असं छोकरी झाली असं एकूण छोकरी बघितली तुम्ही काय इतिहास घडवला असं नाही आणि छोकरी बघणारी बघितली नाही एकाचं लव्ह मॅरेज झालं तुम्हाला सांगतो. हे खरे किस्से आहे. तुम्हाला आता माझे विद्यार्थी मी माहिती सांगतो हे विद्यार्थी काय सांगतात कारण तुम्हाला आता मला पण माझी माहिती सांगावं त्याच्यामुळे मला माहिती सांगितली लोक काय म्हणणार तुम्ही कळा कोणतरी आलं लक्षात मला माझी माहिती सांगायची परत विषय तिथे हे सगळे विद्यार्थी माझे विद्यार्थी सगळ्या फेमस आई आपला PSI पण आहे शिक्षक पण आहे असे पण सगळ्या याच्यामध्ये तर बघा एखादी छोकरी बघितली लव्ह मॅरेज केलं तुम्हाला सांग
आता या असं बोलायचं पण तुम्ही बोललं पण असं माझं म्हणजे याच्या बोलते नाही जे झाकून ठेवले ना याचेच हे परिणाम कोणीच बोलायला तयार नाही खरं खोटं आहे तुम्हाला काय वाटतं करिअर म्हणजे काय रे छोकरी तर ती छोकरी असू द्या छोकरा असू द्या ना लव्ह मॅरेज केला तर त्याचा स्वतःच्या बाईकवर विश्वास नाही अरे तुझं लव्ह मॅरेज तुझं तिच्यावर प्रेम आहे तर तुझा तेवढा विश्वास पाहिजे आणि प्रेमाची काय सगळ्यात कसं बदलून टाकलं तुम्ही प्रेम हा विषय कसा राहतो तसा प्रेम म्हणजे काय तीच माहित नाही प्रेम म्हणजे वेगळंच वाटत त्याला प्रेम म्हणजे समोरच्याच्या आनंदात आनंद राहतो प्रेम म्हणजे ज्याचा खरंच प्रेम आहे ना तो समोरच्या व्यक्तीला आनंदीच होईल तुम्हाला तो तिच्या घरच्यांना आहे ना तो पहिला तिचा फायदा बघत बाय तुम्ही जर घरात लावला सांगा फॉर एक्झाम्पल दिवा काय लावला घरात तो घरातच उजाडते आणि तो जर थांबला तर तो तिला काय होईल त्याचा लगेच काय होईल स्टॉप होईल दिसतो म्हणजे तुम्ही तिचा घरातून काय होतं प्रॉब्लेम आहे तुम्ही फक्त स्वतःच विचार करता तुम्ही समजा नोकरी लागली तर घरापुरता विचार करता घरातच झालं मी एक बघितलं ज्यावेळेस इकडे मौत चालू असेल विचार करायचो आणि ती गोष्ट कोणीतरी काहीतरी देत असतो तुम्ही बघा इथं काही गोष्टी दिसत असतो नसून दिसतो असतो कोणती गोष्ट दाखवा मार तुम्ही कळ दाखवा मार तुम्ही एक मी ज्यावेळेस ऑब्झर्वेशन केलं ना बाळा मला असं लक्षात आलं तर प्रत्येक जण काहीतरी द्यायला आलेला आहे काहीतरी घ्यायला आलेला आहे सगळ्यात देणं महत्वाचं आहे फॉर एक्झाम्पल बघा सूर्य काय करतो प्रकाश देतो आणि तो प्रकाश पुढे भेटतो पृथ्वीला भेटतो आणि आपल्याला चंद्राचा प्रकाश नाही तो प्रकाश मात्र राहतो सूर्याच्या त्यावेळेस अंधारामध्ये आपल्याला काय मिळतं रे सूर्याच्याच प्रकाशाचं परावर्तन होऊन काय होतं सूर्य चंद्रामध्ये स्वतःचं प्रतिबिंब बघतो आणि त्यावेळेस काय करतो आपल्याला अंधारामध्ये प्रकाश म्हणजे सूर्य काय करतो देऊ राहिला तसा चंद्र घेऊन राहिला चंद्र स्वतःचा प्रकाश नाही तो काहीतरी घेऊन राहिला म्हणजे कनेक्टिव्हिटी काय प्रत्येक वस्तू इथे यूज व्हायला लागली कोणीतरी काहीतरी देतं आणि कोणीतरी काहीतरी घेतं पण ही देणे आणि घेणे ही जी कन्सेप्ट आहे ना ती तुम्ही सगळी बदलून टाकली सगळी तुम्हीच नाही सर्वांनी ती बदलून टाकली ज्यावेळेस कोणती गोष्ट नॅचरल असते ना त्यावेळेस हे प्रॉब्लेम होते तुम्ही बघा एक ऑब्झर्वेशन करा एकंदर साधं पूर्वपुरास एकदाच ते काय होतं रे जन्म घेते एकदा दिवस असतं पाहिलं होतं आपल्याला समाधान वाटतं पण जीवन असं झालं राहिलं प्रत्येक जण इथं काहीतरी द्यायला आलेलं आहे मला तुम्हाला सांगा सगळ्यांनी सांगायचं काही कोणती वस्तू असू द्या सोना कोणती पण सोना असू द्या हिरा असू द्या मोती असू द्या ग्रह असू द्या तारे असू द्या प्रत्येकाचा काहीतरी यूज आहे प्रत्येकाचा काय रे यूज आहे माझ्या काय मध्ये तर आपण त्याला आपणच काय असू आपण सुद्धा काहीतरी काय करायला आलेलो असं रे द्यायला आलेलो असतो आपण प्रत्येक जण काय करायला आलेलो असतात द्यायला आलेलो असतो मग आता द्यायचं काय ते लक्षात घ्या आपण याच्यात तुम्हाला करिअरची उत्तर सांगणार आहे द्यायचं काय बघा आता फॉर एक्झाम्पल माझं काय मध्ये इथं जेवढे मुलं दिसत्या प्रत्येक जण वेगळा आहे तुम्हाला किंवा इथं प्रत्येकाचं काम वेगळं आहे तुम्हाला सांगतो काही गोष्टी आपल्याला दिसून किंवा दिसतं जे दिसतं ना प्रत्येक व्यक्ती वेगळी तसं आपण पण काहीतरी वेगळं आहे लक्षात प्रत्येकामध्ये काहीतरी स्किल आहे आतमध्ये काहीतरी स्किल जसं आपण झाडाचं जर बीज जर टाकलं तर लगेच फळ भेटत नाही आपल्यामध्ये काहीतरी आहे आपल्यामध्ये काहीतरी आहे ते आपल्याला ओळखायचंय स्वतःला आपल्याला ओळखायचंय आणि ज्यावेळेस ते आपल्याला ओळखता येईल आणि ते ज्यावेळेस आपण निष्काम करून भावनेतून दुसऱ्याला देऊ ना तर त्यावेळेस तुम्हाला सांगतो म्हणजे स्किल म्हणजे काय तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार फक्त आपल्यामध्ये काहीतरी आहे लक्षात ते आपल्याला द्यायचंय पण ज्यावेळेस आपण जगात जर मला एक सांगा युनिक असेल आपण काय वी आर युनिक पर्सनॅलिटी प्रत्येक जण काय आहे युनिक आहे लक्षात राहतो प्रत्येक जण इथे जेवढे आहे तुम्ही किंवा आपल्या समोर जेवढे आहे ते प्रत्येक जण वेगळं आहे पण ज्यावेळेस तुम्ही स्वतःला ओळखता आणि त्याच्यामध्ये करिअर घडताना ही जी कॉम्पिटिशन ती काय होती बाजूला होती ना तुम्ही एकमेव असल्यावर त्या कॉम्पिटिशन मध्ये काय होता रे टिकतात नाही लक्षात राहतो फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगू बघा समजा एखादा क्रिकेट कोणी तुमचा आवडता विराट कोहली तो काही पैसे कमावण्यासाठी नव्हता खेळत अगोदर तो एक आनंदासाठी खेळत होता आणि तो आनंदासाठी खेळता तो ज्यावेळेस क्रिकेट खेळतो त्यावेळेस तो आनंद घेत असतो तो कधी पट्ट्याधी झाला कधी फेमस झाला हे त्याला सुद्धा कळत नसतं सध्या लता मंगेशकर तुम्हाला सांगतो ती काय अगोदर पैसे कमावण्यासाठी गाणे गात नसत ती अगोदर त्या गाण्यातून आनंद घ्यायला लागली आणि ते आनंद घेता ती काय झाली रे फेमस झाली किंवा एखादा सायंटिस्ट असेल किंवा कोणता पण व्यक्ती ना त्याला अगोदर स्वतःला ओळख त्याला स्वतःच्या आनंदासाठी त्या गोष्टी केल्या आणि असं करता जसं झाडाचं पिता करीता फळ भेटायला तसं तो काय झाला रे हळूहळू डेव्हलप झाला आणि पुढे निघून गेला म्हणजे मला सांगायचं काय तुम्ही स्वतःला ओळखा बरं ओळखा रे स्वतः ओळखा तुम्ही ज्यावेळेस स्वतःला ओळखाल आणि त्याच्यानुसार करिअर चॉईस करशाल स्वतःला डेव्हलप करायला मी तुम्हाला ओळख नाही तुम्ही स्वतःला ओळखलं त्याच्यात तुम्हाला डेव्हलप करायला एका दिवसामध्ये आपण डेव्हलप व्हा आणि आपल्या काय जसे ते तलवार आहे ती जर आपण अंधारात ठेवली तर ती 10,000 तलवार सुद्धा काय बदलू शकतो तसं आपलं करिअर त्याचं आपलं अंधारात आपण स्वतःला जर ओळखलं नाही तर त्यावेळेस काय होतं आपण मागं कसं बोलणार मग आपल्याला काय करायचं स्वतःला ओळखून काय करायचं डेव्हलप करायचं स्वतःला ओळखायचं कसं बघा जसं
वाजायचे त्याला कळतं, तो हातात झाला त्याला जाम समुद्र पार करू शकतो. मग माझं काय माझं तुम्हाला स्वतःला ओळखायचं आहे, त्याला कोणीतरी सांगणार मार्गदर्शक पाहिजे. पाहिजे तुम्हाला पाहिजे मार्गदर्शक. दुसरा, जर मार्गदर्शक नसल तर आपण स्वतःला काही प्रॉब्लेम पाहता तर मला समजा लक्ष देत नाही, कारण दिल्लीला जायचंय. मला मी काय करायला एखाद्या आयटी सीटर पुढे जायचं, तिने याला विचार त्याला विचारा पटकन जाईल. पण माहिती दिवसाचं काय तिकडेच जायची माहिती संपूर्ण आपल्याला असं यायचं यावं. तुम्हाला जर कंप्लेंट कोणी सांगणार तुम्ही डायरेक्ट काय सांगणार, तुम्ही काय करतील की माणसं येणार. म्हणजे काय होतं, आपल्याला जर कोणी सांगणार नसतं तर आपल्याला काय लागतं, वेळ लागतो. काय लागतो, वेळ. जर नसतं सांगणार तर आपण स्वतःचं काय केलं पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे किंवा मग कोणीतरी सांगायला पाहिजे. पण ते निरीक्षण कसं करायचं तुम्हाला सांगा. रेडी का? स्वतःला ओळखायचं कसं बघा. काय होतं माहिती बाळांनो, आपल्याला तुम्ही आता 10वी नंतर पण हळू 10वी किंवा आताच जशी तुम्ही समजदार असताना ना, लहानपणापासून काही गोष्टी आहेत पण आपल्याला कळत नाही. कारण आता वेळ पण समजले, ज्यावेळेस समजले त्यावेळेस आपलं आतलं आहे ना पण आपल्याला सांगतात. कारण जसं सूर्यप्रकाश येतो त्याचं प्रकाश यायचं काम आहे, तसं आपण काय साठी जर आलेलं आहे ते आपल्याला आंतरिक कोड असतं, मग आपल्याला कळत नाही. समजा एखाद्या चित्रकला आवडते, एखाद्याला संगीत आवडतं, एखाद्याला खेळामध्ये एखादी रुची असते, तो खूप स्किल आहे. एखाद्या गाडीचं समजा फिटिंग काहीतरी आवडत असेल तुम्हाला सांगा. म्हणजे माझं काय माहिती खूप वर्षेच आहे